नंदुरबार बाजारपेठेला सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा जोरदार फटका बसलाय। या प्रकरणामुळे नंदुरबारातील शेतकरी चिंतेत सापडलाय। ज्या मिरचीने 7 समुद्र पार आपले स्थान निर्माण केले, त्याच मिरचीच्या आयातीवर आज पूर्णपणे ब्रेक लागलाय। मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलाय। मिरची उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात क्रमांक 2 ची बाजारपेठ असलेल्या नंदुरबारमध्ये यंदा शुकशुकाट पाहायला मिळतोय। या जागतिक युद्धामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठे झड बसल्याचे चित्र आहे। तर नेमकं काय झालं नंदुरबारच्या बाजारपेठेत? कशामुळे पडून आहे नंदुरबार येथील जगप्रसिद्ध मिरची? चला जाणून घेऊया या बातमी मागील संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या मिरचीचे कोठार अशी ओळख असणारी नंदुरबार बाजारपेठ यंदा मोठ्या कोंडीत सापडली आहे। जिल्ह्यातील मिरची ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुबई, ओमान, कतार यांसारख्या आखाती देश, त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये देखील आयात केली जाते। या मिरचीचा व्यापार समुद्रमार्गे मुंबई बंदरावरून केला जातो। पण सध्या जागतिक स्तरावर मोठे तणावाचे वातावरण पाहायला मिळते। अमेरिका विरुद्ध इराण या युद्धाचे परिणाम सर्व क्षेत्रावर होताना दिसत आहे। याचाच एक मोठा फटका नंदुरबारमधील मिरची व्यापाराला बसलाय। यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या मागणी असणाऱ्या नंदुरबार येथील मिरचीला आता देशाबाहेर जाणे शक्य नाही। यामुळे बाजारपेठेत गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मिरची फक्त पडून आहे। तर चला जाणून घेऊया काही प्रमुख कारणे ज्यांचा फटका नंदुरबार मिरची व्यापाराला बसलाय। सर्वप्रथम कंटेनर टंचाई आणि वाढलेले भाडे। लाल समुद्र म्हणजेच रेड सी येथे वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। यामुळे जहाजांचे भाडे दुप्पट झाले असून वेळेवर कंटेनर उपलब्ध होत नाही, असे काहीसे चित्र आहे। द्वितीय, गुणवत्तेचे निकष। आखाती देशांची मिरचीच्या गुणवत्तेबाबत आणि कीटकनाशकांचा अवशेष म्हणजेच पेस्टिसाइड रेसिड्यू बाबत कडक नियम केले आहेत। तृतीय, इतर देशांची स्पर्धा। पाकिस्तान आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांकडून मिळणारी मोठी स्पर्धा सध्या भारतातील आणि त्यामध्ये विशेषतः नंदुरबार येथील मिरची व्यापारावर मोठा परिणाम करत आहे। तर चला आता जाणून घेऊया याची काही प्रमुख परिणाम। मित्रांनो, निर्यात थांबल्याचा एक प्रमुख आणि थेट परिणाम हा नंदुरबार येथील स्थानिक बाजार समितीवर पाहायला मिळतोय। बाहेर जाणारा माल थांबल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आवक वाढली आहे। परिणामी दर घसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे। यामुळे लाखो रुपयांची भांडवल गुंतवलेले व्यापारी आणि कष्ट करून मिरचीचे उत्पादन घेणारा शेतकरी दोघे देखील संकटात सापडले आहेत। व्यापार क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते जर सरकारने वाहतुकीच्या सोयीमध्ये सवलत दिली, त्याचप्रमाणे निर्यातीसाठी विशेष अनुदान जाहीर केले तर हे संकट टळू शकते। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी निर्यातक्षम मिरची पिकवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणे आता काळाची गरज बनली आहे। तर मित्रांनो, ही होती बातमी नंदुरबार बाजारपेठेतील कमी झालेल्या मिरची व्यापारासंदर्भातील। तुम्हाला काय वाटतं? नंदुरबारची ही तिखट मिरची पुन्हा एकदा 7 समुद्रापार आपली चव पसरवेल का? सरकारने यासाठी कोणती पावले उचलायला हवीत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।